सुपर 25 मॅथ्स अँड रिझनिंग क्वेश्चन्स. याच्यामध्ये आपल्याला एकूण 25 प्रश्न घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ताचे काही महत्त्वाचे निवडक प्रश्न आहेत जे आपल्या परीक्षेमध्ये 100% प्रश्न येण्याची शक्यता, त्या टाईपचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. आता एस-एस-सी जी-डी आणि पोलीस भरती याला महत्त्वाचे प्रश्न आणि इतरसुद्धा परीक्षेसाठी हे गणितचे प्रश्न आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. तर पहिला प्रश्न या, रवी एक निश्चित अंतर एका ठराविक गतीने पार करतो. जर त्याने स्वतःची गती 3 किलोमीटर प्रति तासने वाढवली असती तर 40 मिनिटे काय लागले असते, त्याला कमी लागले असते. जर त्याने 2 किलोमीटरच्या गतीने आपली स्पीड कमी जर केली असती तर त्याला 40 मिनिटे जास्तीचे लागले असते. बरोबर. यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा त्याचा स्पीड किती आहे हे महत्त्वाचं कळलं पाहिजे. बरोबर. स्पीड तर त्यांनी सांगितलं आहे की 3 वाढतंय. बरोबर. पण त्याचा आपला मुख्य स्पीड, मेन स्पीड किती आपल्याला माहीत आहे का त्याचा? नाही. त्यासाठी आपण पहिल्यांदा स्पीड काढण्यासाठी काय करावं लागेल, स्पीड यस अधिक कितीने वाढला, बरं पहिल्यांदा 3ने वाढवला. बरोबर. छेदामध्ये 3 गुणुले 40 मिनिटे कमी लागतात त्याला. आता हे मिनिटामध्ये आहे, त्याला आपण तासामध्ये करावं लागेल, कारण आपल्याला जी स्पीड दिलेली आहे ती काय आहे, ते सर्व स्पीड काय आहेत, किलोमीटर प्रति तासमध्ये. त्यामुळे त्याला मिनिट आहे, त्याला तासामध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. दुसरा स्पीड किती आहे, यस वजा 2ने कमी झाला आहे. बरोबर. छेदामध्ये 2 गुणुले किती, इथे 40 मिनिटे काय लागलेत, जास्त लागलेत मिनटं, त्याला तासामध्ये कन्वर्ट करा. आता ज्या ज्या ठिकाणी आपली काटाछाटी होत असेल ते आपल्याला काटाछाटी करा. बरोबर. यसला यस, हे यसला यस कट झाले. बरोबर. हे 40/60 हे सुद्धा कट झाले एकमेकाला. आता 2चा गुणाकार ह्या संख्येसोबत आणि 3चा गुणाकार ह्यासोबत, 2 गुणले यस केलं तर किती आला, 2s अधिक 3 दोन्ही 6. बरोबर. 3चा गुणाकार यासोबत केला 3s वजा 3 दोन्ही 6. 3s मधून 2s गेलं तर किती राहिला, फक्त s राहिला. 6 अधिक आहे, तिकडं जाताना वजा होणार आहे, वजा अधिक 6 अधिक 6 केलं तर किती झालं, 12. म्हणजे आपला स्पीड आपल्याला निघून आला किती आला, 12. आता स्पीड आहे, ज्या ठिकाणी आपण यस घेतलं होतं त्या ठिकाणी आता 12ची किंमत ठेवा. बरोबर. यस ह्यात तर ठेवा, ना तर दोन्हीपैकी कोणत्यामध्ये एखाद्यामध्ये ठेवली तरी सुद्धा आपलं उत्तर येतं आहे. घ्या. बारा किती आहे, 12 गुणुले कंसामध्ये ह्याच्यामध्ये काय नसते, मध्ये कोणतं चिन्ह असते, गुणाकार चिन्ह असते. 12 अधिक 3 केलं तर किती झालं, 15. छेदामध्ये किती आहे, 3 गुणुले 40/60. बरोबर. आता भाग द्यायला ज्याच्या संख्येनं कुठले भाग जात असेल तर द्या. किती, 20 दोन्ही 40, 20 त्रिक 60, 3 एके 3, 3 5 15. परत या 3 वर कुठल्या ह्याला 12ला जर भाग जाते, 3 एके 3, 3 चौक 12. राहिलेले कोणते 4 पंचे 20, 20 दोन्ही किती झालं, 40. म्हणजे आपला जे एकूण अंतर जे असणार आहे ते किती आहे, तर 40 किलोमीटर हे अंतर असणार आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर किती आलं, ऑप्शन 4. बरोबर. प्रश्न क्रमांक दुसरा घेऊया. अमितने आपले 20% उत्पन्न शाळेला देतात. उर्वरित 20% रक्कम आपल्या बँकेत जमा करतोय, तरी पण त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहतात, तर 12,800 रुपये शिल्लक राहतील. तर अमितचं उत्पन्न किती हे आपल्याला काढायचं आहे. बरोबर. आता 20% सांगितलं मी, 20%चा अर्थ किती असते, 20% म्हणजे जर समजायला अपूर्णांक जर आपण काढला तर 20चं किती होतं, 1/5. बरोबर. दुसऱ्या 20%चं किती, 1/5. समजा माझ्याकडे समजा 5 ही, सॉरी माझ्या, एक मिनिट, 20%. बरोबर. 20%चा अर्थ किती सांगितला आहे, 1/5. दुसऱ्या 20%चा अर्थ किती सांगितला आहे, 1/5. समजा माझ्याकडे जर 5 ही रक्कम असती, त्यातली समजा मी 1 जर खर्च केलं तर माझ्याकडे किती राहणार आहे, 4 ही रक्कम शिल्लक राहणार आहे.
समजा माझ्याकडे 5 असतील, त्यातले मी एक रक्कम खर्च केली तर किती राहणार आहे? 4. समजा मी ह्याचं प्रमाण जर तोडलं, 5 5 किती आलं? 25 4 चौक 16. समजा माझ्याकडे एकूण जर रक्कम समजा 25 असेल, बरोबर, त्यातलं मी खर्च करून राहिलेली रक्कम माझ्याकडे किती आहे? 16. पण गणितामध्ये म्हणत आहे किती? 16 रक्कम. जर माझ्याकडे 16 रक्कम शिल्लक राहिलेली आहे तर किती रक्कम शिल्लक राहिले? 12,800 रुपये शिल्लक राहते, बरोबर. म्हणून काय करणार आपण? 16 बरोबर किती येणार? 12,800. तर 25 बरोबर किती? 16तनं भाग डायरेक्ट त्रिकस गुणाकार केला तर किती काय होणार आहे? 16 × 16 16 8 28,800. 800 गुणले जर 25 केलं तर किती येते? 20,000 रुपये आपल्या प्रश्नाचं काय होणार आहे? उत्तर येणार आहे, बरोबर. प्रश्न दुसरा घ्या. एक व्यापारी 2 वस्तू 400 रुपये दराने विक्री करतो. जर त्याने एका वस्तूवर 15% नफा आणि दुसऱ्या वस्तूवर 15% तोटा झाला तर तोटा किती रुपयांमध्ये होईल? असा प्रश्न आहे. त्या आपल्याला कळलं पाहिजे 15%, बरोबर. 15% म्हणजे किती? 15% म्हणजे किती असणार आहे सर? ह्याच्यामध्ये तोडलं तर 15 5 तरीक 15% म्हणजे किती असते? 20/3, बरोबर. आता ह्याच्यामध्ये काय झालं आहे? पहिल्यांदा त्याला काय झालं आहे? नफा झाला आहे. समजा 20 रुपयाची वस्तू आहे, 20 रुपयाची वस्तू आहे, 3 रुपयाला विकली. मला जास्त नफा मिळवण्यासाठी मला काय करावं लागेल? नफा मिळवायचा आहे. तर 20ची वस्तू 3 रुपये जास्त घेऊन विकल्यानंतर मला किती रुपये नफा झाला? मग 23 रुपये नफा झाला. त्यानंतर दुसऱ्यांदा काय झालं? मला पहिल्यांदा नफा झाला आहे, परंतु दुसऱ्यांदा काय झाला आहे? तोटा झाला आहे. 20 रुपयाची वस्तू मी 3 रुपये जर विकली तर मला किती रुपये नफा तोटा होणार आहे? 17 रुपये. माझ्याकडे 17 रुपये राहणार आहे. आता याच्यामध्ये आपण जर समजा याचं प्रमाण जर केलं, दोन्ही वस्तू आपल्याला माहीत आहे, 2 वस्तू आहेत त्या किती? 400 रुपयाला विकल्या, बरोबर. विक्री केल्या त्यांनी. त्या 400 मधली एका वस्तूची जर आपल्याला किंमत माहिती नाही, पण दोन्ही वस्तू 400 रुपयाला विकलीत हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे काय करावं लागेल आपल्याला? दोन्ही वस्तूची आपल्याला विक्री किंमत तर समान पाहिजे, बरोबर. दोन्ही वस्तूची विक्री किंमत जर समान असेल तर आपण सोडू शकतो. आता 23 आणि 17 हे दोन्हीला जर समान करावं म्हटलं, 23 आणि 17 समजा दोन्हीचा जर मी लसावी घेतला तर किती येणार आहे? 391. याचा जर दसलाव केला तर आता ह्याला मी 391 करण्यासाठी कितीनं गुणावं लागेल? इथं मला जर समजा मी ह्याला 391 करावं म्हटलं तर कितीनं? 27 ह्याला 17ने गुणा, ह्याला 17ने गुणला, ह्याला कितीने मी गुणलं? 23ने गुणलं, बरोबर. इथं किती आलं? 17 दुनी 34, 340 आणि हे किती येणार? 391. परत इथं किती येणार आहे? 23 दुनी 46, 460. परत इथं 391 आहे तशी त्याची किंमत येणार आहे. सर्वात समजा यांच्यामध्ये समजा बेरीज जर केली किती येणार आहे? 340 आणि 460 यांची जर मग बेरीज केली तर किती येणार आहे? 800. यांची जर बेरीज केली तर किती येणार आहे? यांची 782, बरोबर. आता 800ची वस्तू मी 682 रुपयाला विकली, बरोबर. किती रुपये मला जास्त मिळालं? कमी मिळालं आहे. तोटा झाला किती? 18 रुपये मला तोटा झाला इथं ह्या ठिकाणी, बरोबर. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणतोय? विक्री किंमत, 2 वस्तू समान विक्री किंमत मिळाली किती? 391 रुपये, बरोबर. 391 बरोबर समजा 391 बरोबर समजा माझ्याकडे किती आहेत? 400 असेल. तर मला नफा अथवा तोटा काय झाला? ह्याच्यामध्ये तोटा झाला किती? 18 रुपये. तर 18 बरोबर किती? समजा मी त्रिकस गुणाकार जर केला तर 18 गुणुले 400 छेदामध्ये 391. समजा मी ह्याचा जर भागाकार केला तर माझं उत्तर किती येणार आहे? 18.41 हे माझं उत्तर येणार आहे. कळलं? दुसरा प्रश्न घ्या. 55 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 8:3 आहे. तर यात किती लिटर दूध टाकावे म्हणजे नवीन मिश्रणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 4:1 होईल? आता ह्याच्यामध्ये काय काय? दूध आणि पाण्याचे मिश्रण आहे. दूध आणि पाण्याचे मिश्रण आपण समान करून घेऊया. पहिल्यांदा काय काय? मिल्क आणि
वॉटर असं प्रमाण ठेवूया. किती इथं 8 आणि इथं 3 आहे. परत ते ह्याच्यामध्ये किती लिटर दूध टाकावे म्हणजे नवीन मिश्रण द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर किती होईल? 4:1 होईल. बरोबर. आता 55 दूध एकूण लिटर किती मिश्रण कितीचं आहे? 55 लिटरचं आहे. यामध्ये किती लिटर दूध टाकावे? दूध टाकावं म्हटल्यानंतर आपल्याला प्रमाण हे पाण्याचे प्रमाण आपल्याला समान पाहिजे. दूध जर टाकावं म्हटल्यानंतर बरोबर. समजा आता मी ह्याला समान करायला म्हटलं तर इथं 3ने जर गुणलं तर हे दोन्ही समान समान प्रमाण झालं. बरोबर. मग आपलं नवीन प्रमाण किती येणार आहे? नवीन प्रमाण जर मी काढलं याचं तर किती येणार आहे? आपलं नवीन प्रमाण जर धरलं मी 8, 3 परत इथं किती येणार आहे? 4 त्रिकोण 12 प्रमाणामध्ये इथं ते दोन्ही प्रमाण समान झालं. बरोबर. एकूण मिश्रण किती म्हणतं आहे? 55. पण यांचं एकूण मिश्रण इथं जर बघितलं तर किती येतं आहे? 11. 8 आणि 3 11. म्हणून किती? 11 बरोबर समजा 55 असेल. तर त्या मिश्रणामध्ये एकूण किती लिटर मी दूध मिळवलं आहे? 12मधनं जर मी 8 गेलं तर किती राहिलं? 4. मग किती मिळवलं मी? 4 मिळवलं. तर बरोबर किती? मग त्रिकच गुणाकार जर मी केला तर किती येतं आहे? 55 गुणिले 4 छेदामध्ये 11. भाग द्या. 11 × 11 11 5 55. काय काय राहिलं? 5 गुणिले 4 केलं तर 5 चोक 20. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती येतं आहे? 20. प्रश्न दुसरा घ्या. प्रश्न क्रमांक 5. ए व बी यांचे सरासरी वर्ष. सरासरी वय वर्ष किती आहे? 20 वर्ष आहे. जर एच्या जागी सी घेतला तर सरासरी 19 वर्ष होते किंवा बीच्या जागी सी घेतला तर सरासरी 21 होते. तर ए, बी आणि सी चे प्रत्येकी वय किती? बरोबर. सरासरी काढण्यासाठी आपण काय करावं लागेल? पहिल्यांदा घ्या 2 जण आहेत म्हणून 20 गुणिले 2 केलं किती आलं? 20 दुनी 40. कोणाचं? ए आणि बीचं 20 दुनी 40 आलं. परत कोणता आहे? एच्या जागी सी घेतला म्हणून ए सीचं किती आहे? 19. 19 गुणिले 2 केलं तर किती येतं? 19 दुनी 38. नंतर बी आणि सीचं काढूया. किती? 21 गुणिले 2 घेतलं तर किती येते? 21 दुनी 42. समजा यांच्या सर्वांची जर बेरीज केली किती आली? 8 आणि 2 10ला 0. हातच्या आला 1. बरोबर. 4 आणि 4 8. 8 आणि 4 12. 120. हे सरासरी आपण धरलं तर प्रत्येकात जर आपण काढायला गेलं तर प्रत्येक हे 2-2च्या गटाने आपल्याला दिसत आहेत सरासरी. त्याला 2ने भागलं तर किती आलं? 60. प्रत्येकाचं 60 जरी आपण धरलं, प्रत्येकाचं एकूण जर 60 धरलं तर आता आपल्याला समजा ह्याच्यामध्ये विचारलं कोणाचं? ए व बी यांचे वेगवेगळे काढायचं आपल्याला. कळलं? आपण सुरुवातीला एचं काढूया. एचं काढलं तर किती येणार आहे? 60 आहे. बरोबर. 60मधलं समजा मी एचं काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? इथं पहिल्यांदा आता सुरुवातीचं जे आहे ते काय? ए आणि बीचं आहे. बरोबर. ह्याच्यामध्ये बी आहे, दुसऱ्यामध्ये ए आणि सी आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा ए आहे. परंतु शेवटचे जे आहे ते किती आहे? बी आणि सी त्यांचं किती आलं आहे? 42. बरोबर. आता समजा मी ह्याच्यामधून 42 जर काढलं तर आपल्याला एचं समजणार आहे. तर किती येणार आहे त्याचा? 60मधनं 42 गेलं तर किती राहिलं? 18. नंतर बीचं काढूया. बीचं एकूण आपण किती धरलं होतं? 60. बरोबर. बीचं कोणत्यामध्ये येणार आहे? ए सी म्हणजे 2 नंबरचं. बरोबर. 60 वजा 38 जर केलं तर आपलं किती येणार आहे? 22. नंतर सीचं जर काढा म्हटलं तर किती येणार आहे? 60 आहे. 60 वजा राहिलेले कुठले? कोणती संख्या राहिलेली? 40. बरोबर. 60मधून 40 गेलं तर किती राहणार आहे? 20. 18 22 आणि 20 असा ऑप्शन आपला कोणता आहे? एकच आहे. 2 नंबरचा ऑप्शन. प्रश्न दुसरा 6वा क्रमांक घ्या. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये प्रथम आपल्याला काय करावं लागतंय? बोर्डमासचा आपल्याला सूत्र वापरावं लागणार. बरोबर. किंवा कंचे भागू बेव माहीत सर्वांना. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? कंस सोडवावं लागेल. बरोबर. ते आहे 48 भागिले 12. गुणाकारामध्ये इथं काय काय कट होतं का? चेचा अर्थ काय असतोय? गुणाकार. किती? 9/8 गुणिले 4/3. आता समजा भागाकार आहे. भागाकार ठिकाणी समजा मी गुणाकार केलं तर काय होणार आहे? खालची पुढची संख्या काय होते? उलटून होणार आहे. म्हणजे किती? 4/3 गुणिले तर किती येणार? 2/3.
आता जे काय कट होतं आहे ते आपल्याला काटाछाटी करा. 4 एके 4, 4 दोन्ही 8. हे 2ला 2, परत हे 2 कट झालं. 3 एके 3, 3 त्रिक 9 बरोबर. परत हे 3ला 3 इथलं कट झालं. राहिलं किती? 1/3 राहिला बरोबर. म्हणजे इथं किती समजा 48 भागिले 12 गुणुले 1/3 शिल्लक राहिलं. भाग द्या. 12 एके 12, 12 चोक 48. किती राहिलं आपलं इथं उत्तर? 4/3. परत समजा मी 3 जर भाग दिला तर किती जाणार आपला? 3 एके 3. बाकी किती राहणार आहे? 1. भाग कितीने दिला आपण? 3ने. म्हणजे आपलं उत्तर प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? 1 नंबरचं ऑप्शन उत्तर राईट. चौरसाची बाजू 20% कमी केली तर क्षेत्रफळामध्ये किती टक्के कमी होईल? बरोबर. क्षेत्रफळ चौरसाचं सूत्र काय असतंय? बाजूचा वर्ग. चौरसाचं सूत्र काय असतंय? बाजूचा 20% कमी केली म्हणजे बरोबर. आता 20%चा अर्थ किती असतोय? 1/5 बरोबर. समजा 5 होती, कमी केल्या म्हणलं तर किती होणार आहे? 4. 1/10 नंतर वर्ग करावा लागेल त्यांचा. पहिल्यांदा 5 नंतर 4 झाले बरोबर. 5 5 25, 4 चोक 16. 25 होते, 16 झाले. किती झाले कमी? 9. कितीवर? 25वर 9 कमी झाली. टक्केवारीसाठी 100. भाग द्या. 25 25, 25 चोक 100 आणि 9 चोक 36% काय होईल? कमी होईल. कळलं? चला प्रश्न दुसरा घ्या. एक मुलगा एका पुस्तकाचा 3/8 भाग पहिल्या दिवशी आणि उरलेल्या पुस्तकाचा 1/5 भाग दुसऱ्या दिवशी वाचतो. तर 30 पाने वाचायची शिल्लक राहतात. तर त्या पुस्तकामध्ये एकूण पाने किती? सुरुवातीला किती पाने होते आपल्याला माहिती, पण त्या पुस्तकाचा म्हणजे समजा सुरुवातीला पुस्तकाचा 3/8 भाग पहिल्या दिवशी वाचला आणि उरलेल्या पुस्तक किती आहे ते? आता 3/8 झाले. उरली पुस्तक किती? 5/8 पुस्तकं शिल्लक राहिली. त्या उरलेल्या पुस्तकाचा किती म्हणतंय? 4/5 भाग तो वाचतोय. आता समजा हे तर कटासाठी केलं तर किती? हे 5ला 5 कट झालं. 4 एके 4, 4 दोन्ही 8 बरोबर. सुरुवातीला किती होते? 3/8. राहिलेले किती? 1/2. एकूण पानं समजा आपण 4, 8 आणि 2चा जर लसाव घेतला तर किती आला? 8. हे जर लसाव घेतला तर किती आला? 8 आपण घेतला लसाव बरोबर. म्हणून लिहायला आपण 8 करा. 8ला 8 कट झालं. किती राहिलं? 3. परत 2 एके 2, 2 चोक 8. किती झालं? 4. 4 आणि 3 एकूण यांची दोनची बेरीज किती झाली? एकूण 7 बरोबर. आपण एकूण पानं धरले होते किती? 8. आता 8 पानामधलं समजा 7 पानं जर वाचली तर शिल्लक किती राहणार आहे? 1 पान शिल्लक राहणार आहे. तर 1 पान शिल्लक राहत नाही तर किती म्हणतंय? 1 बरोबर किती? 30. एकूण पाने धरले होते आपण किती? 8. 1 बरोबर 30. तर 8 बरोबर किती येणार? त्रिकच गुणाकार केला तर किती येणार आहे? 240. म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 1. एक माणूस प्रवाहाच्या दिशेने 200 किलोमीटर तास या वेगाने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 140 किलोमीटर प्रति तास वेगाने जातो. तर प्रवाहाचा वेग म्हणजे काय असतंय? सूत्र काय असतंय? अपस्ट्रीम वजा डाऊनस्ट्रीम भागिले तो. समजा मी यांची प्रवाहाचा वेग काढणार. कसं किती झालं? 200 वजा 140 भागिले 2 केलं तर किती राहतंय? 200 मध्ये 140 केलं तर किती राहिलं? 60. 60 भागिले 2 केलं तर किती राहणार आहे? 30 किलोमीटर प्रति तास असणार आहे. 300 मीटर लांबीच्या ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? टाईम. टाईम काढण्यासाठी सूत्र आपल्याला माहीत आहे. टाईम काढण्यासाठी सूत्र काय असते? डिस्टन्स अपॉन स्पीड. आपल्याला स्पीड दिलं, डिस्टन्स दिलं किती? 300. छेदामध्ये स्पीड किती आहे त्याचा? 72 किलोमीटर पर आवर्समध्ये स्पीड आहे. याला किलोमीटर पर आवर्स आहे, त्याला मीटर पर सेकंदामध्ये करण्यासाठी आपण किती करतोय? 18/5ने त्याला गुणावे बरोबर. आता भागाच काटासाठी जर केली तर भागाकार ज्यानं भाग जात असेल तर सोडवा. 18 1 18, 18 चोक
72. 5 न जाते वर 5 1 5 5 सक किती 30. 5 सक 30. 60 भागिले किती येणार आहे? 60 भागिले समजा मी 4 जर केला तर आपलं उत्तर किती येणार आहे? 15. किती सेकंदामध्ये आपलं ओलांडणार आहे गाडी? 15 सेकंदामध्ये ओलांडणार आहे. ए आणि बी 12 दिवसात, बी आणि सी तेच काम 15 दिवसात करतात. तर सी आणि ए तेच काम 20 दिवसात करतात. तर एकटा बी तेच काम किती दिवसात करेल? असा प्रश्न आहे. काम काळ वेग मधला प्रश्न आहे. बरोबर. प्रश्न सोडवताना कसं करायला? ए आणि बी हे किती दिवसात करते? ते 12 दिवसात. परत कोण आहे? बी आणि सी किती दिवसामध्ये करतात? तर 15 दिवसामध्ये करतात. नंतर सी आणि ए हे दोघे मिळून किती दिवसात करतात? 20 दिवसामध्ये करतात. एकूण काम किती काम करते आपल्याला माहीत आहे का? नाही. त्यासाठी आपण पहिल्यांदा एकूण काम घेऊया आणि त्या तिन्हीचा लसावी जर घेतला तर किती येणार आहे? 300 घेऊयांचा लसावी. बरोबर. 12च्या स्पीडनं जर हे काम करायला गेलं तर ह्याचा 300 नाही 300 येणार नाही लसावी यांचा जर आपण लसावी घेतला 12 किती आहे? 12 15 आहे ना. 12 15 12 आणि इथं 15 आहे. 12 15 ह्याचा जर लसावी घेतला तर किती येणार आहे? 60 येणार आहे. 12 पंचे 60, 15 चौक 60, 20 त्रिक 60. परत आता समजा याची सर्वांची बेरीज जर केली किती 5 4 आणि 3 यांची जर बेरीज केली तर आपली बेरीज किती येणार आहे? 5 4 9 3 12. बरोबर. पण हे 2-2च्या गटाने काम करत असतील त्यामुळे ह्याला कितीनं भागावं लागेल? 2ने भागलं तर किती येणार राहणार आहे? 6. म्हणजे एकूण सर्वांनी मिळून जर काम केलं तर किती करणार आहे? 6च्या स्पीड 6 जण मिळून 6च्या स्पीडनं ते एकूण काम करणार आहेत. पण आपल्याला कोणाचं काढायचं आहे? बीचं काढायचं आहे. बी तर कामाला येतं पण आहे. पण बी कोणासोबत कामाला नाही? सी सोबत कामाला नाही. म्हणजे समजेल आपल्याला की बीचं काम किती आहे. बरोबर. किती धरलं तर 6मध्ये तिघांचा वाटा आहे. 6मधून समजा मी 4 वजा केलं तर किती राहतं आहे? 2. एकूण काम किती होतं आपलं? 60. समजा बीने जर हे 60 कामाला 2ने केलं तर किती राहणार आहे? 30. किती दिवसात संपवणार राहतील काम? ते 30 दिवसामध्ये ते काम संपवणार आहेत. प्रश्न 13वा. एका व्यक्तीने एक वस्तू 504 रुपयास विकल्याने विक्रीच्या किमतीच्या 1/9 पट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? वस्तूची खरेदी किंमत काढावी लागेल आपल्याला. विक्रीच्या विक्रीच्या 1/9 पट नफा झाला. बरोबर. मग खरेदी किंमत किती असणार आहे त्याची काढूया आपल्याला. खरेदी किंमत आपल्याला निघली पाहिजे. समजा 9 रुपये 1/9 पट नफा झालाय. समजा ती वस्तू 8 रुपयाची असते तर मला 1 रुपये जास्त म्हणजे जास्त मिळालं म्हणजे किती? 9 रुपये जास्त मिळालं. म्हणजे खरेदी किंमत समजा माझी किती आहे? 8 रुपये खरेदी किंमत आहे आणि विक्री किंमत किती झाली? 9 रुपये. म्हणून तर मला 1 रुपया नफा झाला. बरोबर. पण गणितामध्ये आपल्याला काय म्हणतं आहे की वस्तू 504 रुपयाला विकली आहे. पण गणितात म्हणतं आहे 9 रुपयाला आहे. 9 बरोबर किती? 504. तर 8 बरोबर किती येणार आहे? तिरकस गुणाकार करा. किती येणार आहे? 504 गुणुले 8 छेदामध्ये किती येणार आहे? 9. भाग द्या आता. 9च्या संख्येनं भाग दिला तर किती येणार आहे? 9 एके 9. 9 5 45. 9 सक 54. किती राहिलं काय वरती? 56 गुणुले 8 बरोबर. लास्टला किती? 8 संग 48. एकच स्थानी किती येणार आहे? 8. असा ऑप्शन कोणता आहे? एकच आहे. त्यामुळे पहिला प्रश्न आपलं उत्तर 1 येणार आहे. आता बुद्धिमत्ताचा प्रश्न घेऊया आपल्याला. 3 6 8 5 8 4 4 7 ह्याच्यामध्ये रकान्याच्या ठिकाणी कोणती संख्या येणार आहे? प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल असा प्रश्न आहे. समजा आता ह्याचाच कोणत्या प्रकारे सोडवावं लागेल हे? 3 6 8 यांची जर आपण अशी जर बेरीज करून बघितलं तर किती येते? अशी बेरीज केली तर 8 6 14 14 3
17. बघू अशी जर बेरीज येते का किती 8 आणि 4 12, 12 आणि 5 याच्यामध्ये बेरीज 17 म्हणजे हा रेट पॅटर्न आता फॉलो झाला आहे बरोबर. 7 आणि 4 11, 11 मध्ये काय मिळवावं म्हणजे 17 येते तर 11 आणि 4 7 आणि 4 11, 11 आणि 6 म्हणजे ह्या ठिकाणी आपण कोणती संख्या 6 घेतलं तर आपलं उत्तर किती येते 17. म्हणून हे आपल्या उत्तर किती आहे 17 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. सॉरी 17 नाही 6 आणि 4 11, 11 आणि 6 म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे सॉरी किती 11, 11 आणि 6 17. आपल्या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे 17. वेन आकृतीमध्ये दिलेल्या 3 शब्दामधील अचूक संबंध दर्शवतो तर डॉक्टर पुरुष आणि अभिनेता यांचा काढायचा. वेन आकृती काढावी. डॉक्टर पुरुष आणि अभिनेता सर्व पुरुष तर डॉक्टर नसते ते सर्व अभिनेता हे सुद्धा पुरुष असू शकत नाही. ते समजा अभिनेता सर्व पुरुष काय असतात अभिनेतामध्ये पुरुष म्हणजे अभिनेता झाला. परंतु सर्व डॉक्टर हे सर्व पुरुष डॉक्टर असतात का नाही. त्यातले काही डॉक्टर हे काय असतात काही पुरुष काय असतात डॉक्टर असतात तर काही काय असतात तर अभिनेता असतात. म्हणून ह्याची आकृती काय होणार आहे उत्तर क्रमांक किती येणार आहे सी येणार आहे याचं उत्तर. जर शिक्षक दिन शुक्रवारी असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल. शुक्रवारी. शिक्षक दिन कोणत्या दिवशी असते 5 सप्टेंबरला असतो बरोबर. 5 सप्टेंबर 5 सप्टेंबरला असणार आहे बरोबर. 5 सप्टेंबरला शुक्रवार असेल तर त्याच दिवशी गांधी जयंती कोणत्या दिवशी असते तर गांधी जयंती असते 2 ऑक्टोंबरला गांधी जयंती असते. 5 सप्टेंबर हा कोणता सप्टेंबरमधले 5 दिवस गेले. सप्टेंबर हा किती महिन्याचा असतोय 30 दिवस. ऑगस्ट सप्टेंबर 30 दिवसाचा असतोय बरोबर. 30 दिवसामधले समजा 5 दिवस जर गेले तर राहतात किती दिवस 25 दिवस बाकी राहिले. नंतर 2 ऑक्टोंबरमधले हे 2 दिवस आहेत त्याचे बरोबर. ह्याची जर समजा बेरीज केली तर किती आली 27. एक्स्ट्राचे दिवस काढण्यासाठी 27 भागिले समजा मी 2 केलं तर किती शिल्लक राहणार आहे. बाकी जर घातले तर 7ने ह्याला एक्स्ट्रा दिवस काढण्यासाठी 7ने भागावं लागतात. 27 भागिले 7 केलं किती राहणार आहे 7 × 21. बाकी किती राहिले 6. शुक्रवारपासून 6 दिवस पुढे जावा किती होणार आहे शुक्रवार 7 दिवस अगोदर 1 दिवस थांबूयात म्हणजे कोणता वार येणार आहे गुरुवार. GO बरोबर 7 तर BIG बरोबर 9 BULL बरोबर 16 असेल तर CROW यांचा अर्थ काय. आता इथं पॅटर्न काय केला समजा इथं 2 संख्या आहेत किती 2 संख्या म्हणलं तर समजा 2 संख्या तर 2चा वर्ग केला आहे 4. इथं किती 3 संख्यात म्हणलं तर 3चा वर्ग केला तर 9. या ठिकाणी 4 संख्यात म्हणलं तर 4चा वर्ग जर केला तर मग किती येतं 16. या ठिकाणी 1 2 3 4 5 संख्या आहेत. 5 संख्या आल्या तर 5चा वर्ग किती येणार आहे 25. सोपा होता प्रश्न. एका खेळाडूचा खालून 20वा क्रमांक खालून 20वा क्रमांक व वरून 25वा व वरून किती व्हायचा 25वा प्रश्न 25वा क्रमांक आहे. तर एकूण स्पर्धेमध्ये किती एकूण करण्यासाठी काय असतं यांच्या दोनची बेरीज -1 25 अधिक समजा मी 20 जर केलं तर बरोबर किती येणार आहे ह्याचा 45 बरोबर. 45 - 1 केलं तर आपलं उत्तर किती येणार आहे 44. खालील आकृतीत एकूण त्रिकोणाची संख्या किती. इथे कोण त्रिकोण तयार झाला आहे 1 2 या ठिकाणी एक झाला 3 या ठिकाणी 4 इथं एक 5 आणि ह्या ठिकाणी 6 बरोबर. आता म्हणजे आपल्या डोळ्याला दिसते की तिचा एक 6 त्रिकोण झाले बरोबर. आता समजा मी ह्याच्यामधले दुसरे मोठे जर त्रिकोण मोजण्याचा प्रयत्न केला मोठा त्रिकोण म्हटला तर हा एक मोठा त्रिकोण होतोय
सॉरी असा हे हे एक, नंतर दुसरा जो त्रिकोण आहे तो हा इथून असा एक, बरोबर दिसले सुरुवातीचे 6 आणि हे 2, एकूण किती झाले 8 त्रिकोण आपल्या या संख्येमध्ये 8 एकूण त्रिकोण दिसणार आहेत. 3:15 घड्याळात वाजले असतील, 3:15 वाजल्या घड्याळात वाजले असता त्याच्यातील तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा होईल. अंशाचा कोण काढण्यासाठी सूत्र काय आपलं माहीत आहे, तास गुणुले 30 वजा 11/2 गुणुले काय असतंय दिलेलं मिनिटे. आता ह्याच्यामध्ये तास किती आहे आपले 3 गुणुले 30 बरोबर 11/2 गुणुले मिनिटे किती आहेत 15 मिनिटं आहेत, बरोबर. समजा ह्याचा गुणाकार केला तर किती येतात 30 त्रिक 90, याचा गुणाकार केला तर किती येणार आहे 15 गुणुले किती 11/11 15 गुणुले 11 केलं तर किती येणार आहे वरचा 165 भागिले समजा मी 2 केलं तर किती येणार आहे 82/16 बरोबर. 2 4 आणि 5 10 म्हणजे किती येणार आहे 82.5 वजा 82.5. समजा मी 90 मधून 82.5 वजा केला तर माझं उत्तर किती येणार आहे 5. 10तनं 5 गेलं तर किती राहिलं 5. आजच्याला 1 10मधनं समजा 3 गेलं तर किती राहणार आहे 7. पॉईंटला पॉईंट त्याचा देऊया आणि 8मधनं 1 गेलं आजच्याला 1 9मधनं 9 गेलं तर किती येणार आहे 0. म्हणजे उत्तर किती येणार आहे 7.5 आपलं उत्तर येणार आहे. मालिकेत प्रश्नचिन्हाचा कोणती संख्या योग्य ठरेल. 57 75 ते 57 75 94 आणि 115. डिफरन्स जर बघितला तर याच्यामध्ये किती आहे 57 पासून जर 75 पर्यंत मी जर जाण्याचा प्रयत्न केला बरोबर, किती समजा 75 आहे 75 मधून मी 17 घालू तर उत्तर माझं किती येणार आहे 75 वजा 17. 15तनं 7 गेले 8. ह्याच्याला 1 किती येणार आहे पहिल्या सुरुवातीला 18. नंतर 75 आणि 94 ह्याच्यामध्ये जर समजा मी फरक काढला तर किती येणार आहे 94 बरोबर. 94 मधून मी 75 जर गेला तर किती येणार आहे 9. ह्याच्याला 1 म्हणजे किती 19. असा पॅटर्न फॉलो होतं आहे का 19 118 19 परत इथे किती येणार आहे 94 मधून समजा 94 मधून मी 115 आणि 94 ह्याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे 194 आणि 15. 115 आणि 94 मध्ये 1 21 18 19 परत कोणत्या एक कितीचा आहे 21चा पॅटर्न आहे बरोबर. पुढे किती येणार आहे 19. त्यामध्ये याच्यात 1चा फरक पडतो तर 2चा फरक 3चा असणार आहे बरोबर. म्हणजे 115 नाही ह्या पॅटर्न बसणार नाही का 75 मधून 57 जातेच 75 वजा 17 75 वजा 17 15 तासात गेले 8 75 वजा 57 15 7 गेले 8 ह्याच्याला 1 बरोबर आहे. 7 मधनं 6 गेले तर किती झालं 1 18 बरोबर आहे. पहिल्यामध्ये 94 मधून समजा मी 75 जर वजा केलं तर 9 ह्याच्याला 1 19 बरोबर 18 19 नंतर 115 115 मधून 94 घालवलं तर किती येत आहे 1 2 किती आला 21. पुढचा पॅटर्न काय येणार आहे 115 मध्ये समजा मी 22 मिक्स केलं तर नाही तर 18 19 20 पाहिजे होतं ह्या ठिकाणी बहुतेक याच्या दोन्हीतला डिफरन्स एवढा आला त्याच्या दोन्हीतला एवढा समजा 115 18 19 20 असणार आहे 100% 20 जर केला तर 5 3 बरोबर 135 तर येतं ह्याचं उत्तर. बहुतेक ह्यात काहीतरी फॉल्ट झालेला आहे. दुसरा प्रश्न घेऊया. एका प्राणी संग्रहालयातील मोर व सशांची संख्या
30 आहे व त्यांच्या पायांची संख्या किती आहे? 96 आहे. तर मोर आणि ससे यांची एकूण संख्या किती? आता समजा आपल्याला काय मोर पहिल्यांदा काढून घेऊया. मोर नंतर काय ते ससे. मोर आणि ससे समजा मोर आणि ससे समजा आपण एकूण 30 धरले असते तर मोराला सशाला पाय किती असतात? 4. 30 गुणिले 4 जर केलं तर किती येते? 120. सशाला पाय मोराला पाय दोन असतात. मोर पाय किती? 2 असतात. त्याला आता मोर परत किती असतात? ससे. मोराला पाय समजा 2 धरले, सर्वांची संख्या आपण किती धरलेली? 30. 30 दोन्ही 60. सशाला पाय असतात 4. 4 गुणिले 3 गेलं तर 30 गेलं तर 4 त्रिकोण 12. 120. एकूण संख्या धरली आपण किती? 96 धरले होते. एकूण त्यांची पाय संख्या 96. बरोबर. आता ह्या ठिकाणी अशा प्रकारे ॲलिगेशन लावा. बरोबर. आता 60 आहे. 60 मधून समजा मी 96 मधून समजा मी 60 जर वजा केलं तर माझ्याकडे किती राहणार आहे? 36 बाकी राहणार आहे. बरोबर. समजा आता माझ्याकडे परत किती? 120 आहे. 120 मधून समजा मी 96 जर वजा केलं तर 4 किती राहणार आहे? 2. 24 बाकी राहील. 24 बाकी राहणार. समजा ह्याला समजा भाग द्यायचा, निम्मे करायचं, 2नेच भाग द्यायचा यांना कंपल्सरी. 2 भाग दिला तर किती आला आहे? तर निम्म केलं तर 12. निम्म केलं तर किती येणार आहे? 18. म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये जर असं विचारलं असतं मोर आणि सशाची संख्या किती असणार आहे? 12 आणि 18. 67 ही संख्या बायनरी पद्धतीमध्ये कशी लिहाल? बायनरी पद्धतीमध्ये कोणत्या कोणत्या 2 संख्याचा वापर होतो? 1 आणि 0 ह्या 2 संख्याचा आपल्या बायनरी पद्धतीमध्ये उपयोग होत असतोय. बरोबर. आता बायनरी पद्धतीमध्ये आपल्याला करावं लागणार आहे 1 आणि 0 2 संख्या वापरून आपल्या बायनरी पद्धतीचा उपयोग करूया. 1 1ची दुप्पट केल्यानंतर किती येतं? 2 2ची दुप्पट केल्यानंतर 4 4ची दुप्पट केल्यानंतर 8 8ची दुप्पट केली तर किती होते? 16. 16ची दुप्पट केली तर किती होणार आहे? 32. 32ची दुप्पट केली तर किती होणार आहे? 64. बरोबर. आता ह्याच्यामध्ये ह्या अंक वापरून आपल्याला 67 ही संख्या तयार करावी लागणार. बरोबर. आता ही आपली 64 घेतली संख्या. बरोबर. 64 अजून कोणती संख्या घ्यावी? 4 हे घ्याव्या. नंतर 64 आणि 4 68 होतं. 4 नाही बसणार. 2 64 2 66 66 आणि 67. जी संख्या घेतली त्या ठिकाणी 1 अंक वापरायचा आणि जे संख्या घेतली नाही त्या ठिकाणी 0 वापरायचा. कोणती कोणती संख्या घेतली? 1 ही घेतली. ही संख्या घेतली का आपण? नाही. त्यामुळे 0 ही घेतली का? नाही. 16 घेतले का? नाही. 32 घेतले का? नाही. 64 मधला 1 घेतला आहे म्हणून आपलं उत्तर किती येणार आहे? 1 4 वेळेस 0 आणि डबल 11. 1 4 वेळेस 0 आणि डबल 11 हे उत्तर येईल आपलं. 5:30 ते 6 वाजेपर्यंत कोणत्या वेळी घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये काटकोन येईल? बरोबर. याचं सूत्र काय? 2/11 कंसामध्ये काय येणार आहे? तास गुणुले 30 अधिक कोण. आता 2 किती आहेत? आपण घेतला 2/11 कंसामध्ये तास किती आहेत? 5 गुणुले 30. 5 गुणिले 30 5 गुणिले 30 अधिक काटकोन होतं म्हणजे किती? काटकोन किती अंश जास्त आहे? 90. बरोबर. इथे किती येणार आहे? 2/11 गुणुले 5 त्रिक किती आहे तर 3 150. 150 अधिक 40 केलं तर किती येणार? 5 150 अधिक 90 240. 240 गुणिले 2 केलं तर किती येणार? 240 गुणिले 2 केलं तर किती येणार आहे? 480. 480 भागिले 11 केलं तर किती येणार आहे? 11 चोक 44. खाली किती राहिलं? 40. 11 त्रिक
33 बाकी किती राहिले, 7 कितीने भाग दिला आहे आपण, 11×43, 1 7/11 असा ऑप्शन कुठं आहे, एक जा पहिला ऑप्शन. त्याला डायरेक्ट असं केलं तर चाललं असतं. ही यांची दोन्हीची बेरीज किती होते नेहमी, 7 आणि 3 10 असं केलं तर चालतंय. काही दिवे पंते आहेत, काही दिवे पंते आहेत, कोणताही मेणबत्ती दिवा नाही, असा जर प्रश्न आला, विधान आपल्याला दिलं आहे. आता प्रश्नामध्ये जर काही आलं तर पहिल्यांदा काय करावं, सर्व म्हटलं की आकृती कशी होते तयारीची माहीत आहे. सर्वची आकृती कशी होणार आहे, गोल, परत त्याच्यामध्ये असा मोठा गोल. काही म्हणलं की आकृती कशी होते, गोल, त्याच्यामधलं निम्मा गोल. एकही नाही म्हणलं तर आकृती गोल आणि याचा काही संबंध आहे का, नाही, ह्या आकृती तयार होतात. आता त्यातल्या आता पहिल्यांदा काय सांगितलं आपल्याला, काही म्हणलं तर आता असा आकृती तयार झाली, काही दिवे पंते आहेत, म्हणजे हे काय ते, काही दिवे पंते आहेत, कोणतीही मेणबत्ती दिवा नाही, कोणतीही मेणबत्ती, याचा संबंध याच्यासोबत आहे. कोणतीही मेणबत्ती दिवा, कोणतीही मेणबत्ती दिवा नाही. हे आकृती तयार झाले. आता अनुमान काय सांगते, एकही दिवा मेणबत्ती नाही, एकही दिवा मेणबत्ती नाही, बरोबर आहे. काही पंत्या मेणबत्त्या आहेत, काही पंत्या मेणबत्तीचा ह्याचा काही संबंध नाहीच. आणि ह्यातलं आपलं जर बरोबर उत्तर म्हटलं तर एक विधान एक हे बरोबर असणार आहे. ओके, थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.